अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येत असलेल्या लोणी टाकळी येथील घरकुलधारक मातंग समाज व मुस्लिम बांधव यांनी ग्रामपंचायत लोणी टाकळी येथील 500 फूट जागा नियमानुकूल करून घरकुलकरिता मिळण्याबाबत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर केले। यावेळी मोठ्या संख्येत त्यांच्यासोबत घरकुलधारक महिला वर्ग उपस्थित झाल्या होत्या। यावेळी त्यांच्यासोबत भारत उत्तम जोंजाळ शिवसेना उभाटा गट वाहतूक सेना जिल्हा प्रमुख यावेळी उपस्थित होते, तर कल्पनाताई मुंदाने व घरकुल धारक यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी शिवसेना उभाटा गट वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख कल्पनाताई मुंदाने आहे। यावेळी मोठा वर्ग त्यांच्यासोबत इथे दाखल झाला होता। यावेळी अधिकाऱ्यांसोबत भेटून त्यांनी या संदर्भात माहिती दिली व अधिकाऱ्यांनीही आश्वासित केले असून लगेच त्यांनी BDO यांना फोन लावून या संदर्भातली माहिती घेतली व कारवाई करण्याचे निर्देश दिले। तर 8 दिवसात यावर आपण काय जे आहे आपल्याला सांगू, अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व घरकुलधारकांना यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थितांना दिली। यावेळी भारतजी जोंजाळ यांनी सुद्धा या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि आपण लवकरात या संपूर्ण घरकुलधारकांना न्याय मिळवून द्यावा, अशा प्रकारचं भारत जोंजाळ व शिवसेनेच्या उभाटा गट वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख कल्पनाताई मुंदाने यांनी सुद्धा यावेळी चर्चा केली। यावेळी मोठ्या संख्येत येथील महिला वर्ग होता। यात मंगला संजयराव खोडके, रेखा किसनराव वानखडे, राधा उकणराव वानखडे, गिरिजा सायराव तायडे, सविता सुभाष सोरगे, रेखा नीलम सोरगे, कुसम वसंतराव टेटू, श्याम कल्लू नारायण इंगळे, नाझीम खा बुरेखा, इसाबी शेख हबीब, सादिका बी शेख अनीस, यशिमाबाई नसरुल्ला खान, फरजा बी शेख रसीफ, राजिया शेख खालीन, सोर निसा काझी, मुमताज बी शेख गुफराज यावेळी उपस्थित झाल्या होत्या। यावेळी आमचे सदर प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर यावेळी उपस्थितांची माहिती जाणून घेतली। यावेळी दिलेली संपूर्ण घरकुलधारकांची माहिती। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येत असलेल्या लोणी टाकळी येथील महिला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरता उपस्थित झाल्या। त्यांच्यासोबत शिवसेना उभाटा सेनेचे जिल्हा प्रमुख भारतजी जोंजाळ आणि इतर महिला उपस्थित झाल्या। उपजिल्हा प्रमुख ज्या वाहतूक सेनेच्या आहेत त्यासुद्धा इथे उपस्थित झाल्या आहे। या संदर्भात आपल्यासोबत या महिला बोलणार आहे। घरकुलाचा प्रश्न आहे, त्यांना घरकुल मिळाले नाही किंवा ग्रामपंचायतीने 500 फूट जागा जे अनुकूल करायला पाहिजे ते केली नाही आहे, त्यामुळे ते गेल्या 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करत आहे। 8 त्यांना मिळाले नाही, बाकी घरकुलधारकांना 8 मिळालेला आहे, मात्र त्यांना अन्याय झालेला आहे। तिथे विंचू साप असू द्या किंवा इतर जनावरांची मोठी भीती आहे। आपण काय निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना, काय आपला समस्या आहे तिथली? हमको जगह का आटा होना, लाइन दिए, रोड दिए, नाली होना, जगह का आटा होना, अतिक्रम बोलते घरकुल नहीं दे रहे। वहाँ पे सरकारी वो भी आए, संडास, सरकारी संडास भी आ गए। वहाँ सर्व व्यवस्था तिथे आली आहे, मात्र तुम्हाला अजूनपर्यंत जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही। नहीं, आटा होना, जगह का नमूना होना। तुमचे घरकुल सँक्शन झाले आहे का? सँक्शन झालेले आहे घरकुल आटासाठी पाहिजे। म्हणजे तुम्हाला जर घरकुल जागा मिळाली तर तुम्ही वंचित राहू शकता या योजनेपासून। ग्रामपंचायत वाले आटा नहीं देऊन राहिले। आपल्यासोबत भारत जोंजाळजी उपस्थित झालेले आहे आणि वाहतूक सेनेच्या उपजिल्हा प्रमुख आहे। काय तिथला प्रश्न आहे गावाचा? माझ्यासाठी तर गावाचा प्रश्न हेच आहे, दलित वस्ती आहे। त्या दलित वस्तीतल्या लोकांना सगळ्या सोयी दिल्या शासनाने, लाईट बिल, संडास बाथरूम, नाल्या, रोड। फक्त त्यांना आठाची गरज आहे। यांचे घरकुल पण सँक्शन झालेले आहे। काही लोकांनी 15-15 हजार रुपये घेऊन घरात खाल्ले आहे जागा नसल्यामुळे। या संदर्भात तुम्ही प्रशासनाला माहिती दिली आहे का? हो, BDO BDOला कोणत्या लोकांना तर 60,000 पण दिलेले आहे। आज जिल्हाधिकाऱ्याकडे आपण निवेदन दिलं, काय आश्वासन दिलं आपल्याला अधिकाऱ्यांनी? आता सांगितलं त्यांनी, शेलार मॅडमला सांगितलं आम्ही की शेलार मॅडम कामाला लागले आहे। 8 दिवसाच्या अंदर शेलार मॅडम त्यांना 8 देतील हे सांगितलं आहे आम्हाला। नाही, आम्हाला जर 8 नाही दिलं तर आम्ही इथलं आंदोलन रद्द करून आम्ही मंत्रालयात जाऊ, मुंबईला। या सर्व महिला माझ्यासोबत तयार आहेत। मंत्रालय मुंबई समोर इथं जर झालं नाही, मुंबई भी जाने को तैयार है। हमको जगह का आटा होना। यावेळी संतप्त या घरकुलधारक महिलांनी लोणी टाकळी येथील प्रतिक्रिया दिली असून जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही मुंबई मंत्रालयासमोर सुद्धा जायला थांबणार नाही, तिथे आम्ही जाऊन आंदोलन करू, अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी भारतजी जोंजाळ जिल्हा प्रमुख वाहतूक सेना उभाटा हे उपस्थित होते।